थंडीच्या दिवसात शेतात येणारे हिरव्या तुरीच्या शेंगा आणि त्यापासून बनवलेली एकदम टेस्टी कचोरी आणि त्यापासून बनवलेलं चाट. ही कचोरी बनवायला थोडीशी मेहनत जरी लागत असली तरी हे चाट एवढं टेस्टी बनतं. एकदा तरी तुम्ही हे नक्की ट्राय करायला हवं. तर बनवूयात एकदम टेस्टी अशी कचोरी. त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं कणिक घेतलं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप एवढा बारीक रवा. आता इथे जवळपास अर्धा चमचा ओवा हाताने कुस्करून टाकूया. चवीनुसार मीठ घालायचं, अगदी थोडंसं काळं मीठ घालायचं आणि 2 चमचे एवढं तूप घातले. हे तूप पिठाला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपलं जे बाहेरचं आवरण आहे कचोरीचं ते एकदम क्रिस्पी बनेल, खुसखुशीत बनेल. पीठ आणि तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हाताने अशी मूठ बनवून बघायची. ही मूठ व्यवस्थित बनली म्हणजे तुपाचं आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे. आणि जर नाही बनली तर अगदी थोडंसं तूप मिक्स करायचं परत. आणि आता थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्ट असं कणिक मळायचं. कणिक मळताना पोळ्या बनवतो त्यापेक्षा घट्ट आणि पुरीला जसं कणिक बनवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ, म्हणजे मध्यम घट्ट असं हे कणिक मळणार आहोत आपण. कणिक मळून झाल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया आपण. आणि तोपर्यंत बनवूया कचोरीसाठी लागणारा मसाला. इथे एका प्लेटमध्ये 1 चमचा धने, जिरे आणि सोप घेतलेले आहे. ती मध्यम टू लो गॅसवर साधारणपणे 1 मिनिट भाजून घ्यायची. आता लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची भरड करून घेऊया. एकदम पावडर आपल्याला बनवायची नाही आहे, थोडंसं दरदरीतच वाटून घ्यायचं आहे. साधारणपणे असं. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढई तापली की त्याच्यामध्ये तुरीचे दाणे आपण घालणार आहोत. 1 वाटी एवढे तुरीचे दाणे असतील त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालूया आणि त्यासुद्धा दाण्यासोबतच भाजून घेऊया. आता हे दाणे भाजून घेतल्यानंतर थोडेसे गार झाले की मिक्सरला हे सुद्धा थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे. 10-15 लसूण पाकळ्या, 1-2 हिरवी मिरची आणि थोडंसं आल्याचा तुकडा हे मी खलबत्त्यात कुटून ठेवलं आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. त्याच्यावर जिरं, मोहरी आणि लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालायची. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, थोडीशी धन्याची पावडर आणि दाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण केलेलं घालूया. चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धी वाटीलाही थोडंसं कमी एवढं बेसन घातलं आहे मी. बेसन घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि हलक्या हाताने भाजून घ्यायचं. आणि मगाशी बनवलेला जो मसाला होता तो घातला आहे 3 चमचे. त्यानंतर लिंबाचा रस घालायचा आणि वरून कोथिंबीर घालायची. तर आपलं कचोरीचं सारण तयार आहे. हे ठेवूया साईडला. आणि मगाशी भिजवलेलं कणिक थोडंसं हाताने मळून घ्यायचं आणि ह्याची तुम्हाला ज्याही आकाराच्या कचोऱ्या बनवायच्या त्या आकाराचे गोळे बनवायचे. गव्हाच्या कणकेपासून बनवल्यामुळे ही अजिबात तेलकट बनत नाही. आता जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आणि थंड झालेलं सारण घालायचं ह्याच्यामध्ये आणि असं पॅक करत जायचे ही पुरी आणि सारण. वरचं थोडंसं कणिक काढून घेऊया आणि आता हलक्या हाताने ही कचोरी बनवूया. थोडंसं कणिक घेतले, कणकेवर लाटायची आणि जी बाजू आपण पॅक केली आहे
कणिक काढलेली ती वरच्या साईडने ठेवून लाटायची, म्हणजे व्यवस्थित लाटल्या जाईल. लाटताना मात्र अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. तर ह्याच पद्धतीने आपण सर्व कचोरी बनवून घेऊयात. मी इथे एकदम छोट्या छोट्या कचोऱ्या बनवल्या आहेत, कारण आपल्याला त्यापासून चाट पण बनवायचं. इथे ह्या कचोऱ्या बनवताना फक्त एक काळजी घ्यायची की ह्या लाटताना जी आपण बाजू पॅक केली आहे ती वरच्या साईडने ठेवायची, त्यामुळे दोनही बाजूंनी एकसारख्या लाटल्या जातील आणि त्याची जी बाहेरची आवरण आहे किंवा पारी आहे ती एकसारखी बनेल. तर अशा सर्व कचोऱ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल मात्र जास्त तापू द्यायचं नाही. मध्यम तापलं की त्याच्यामध्ये एक एक कचोरी घालायची आणि तळताना मध्यम टू लो फ्लेमवरच तळायची, कारण फुल फ्लेमवर जर तळली तर आतपर्यंत अजिबात तळल्या जाणार नाही आणि आपली कचोरी बिघडेल. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची की मध्यम तेल तापलं की एक एक कचोरी घालायची आणि मध्यम टू लो फ्लेमवर तळायची. एखाद्या चमच्याच्या सहाय्याने असं तेल हलक्या हाताने उडवायचं, म्हणजे ह्या कचोऱ्या फुलून अशा वर येतील. एक बॅच तळायला साधारणपणे 4 ते 5 मिनिटं लागतील. मध्यम टू लो फ्लेमवर तळल्यामुळे आतपर्यंत छान तळल्या जातील आणि एकदम खरपूस क्रिस्पी अशा बनतील. असं चमच्याच्या सहाय्याने तेल ह्या कचोऱ्यांवर टाकल्यामुळे एकदम छान फुलतात आणि मध्यम टू लो गॅसवर तळल्यामुळे एकदम क्रिस्पी बनतात, आतपर्यंत तळल्या जातात. अगदी 3 ते 4 दिवस सहज टिकतील अशा बनतात. तुम्ही प्रवासातही ह्या नेऊ शकता. तर आता एक बाजू थोडीशी ब्राऊन झाली की पलटून घ्यायची आणि दुसरी बाजूसुद्धा तळू द्यायची. पहिली बाजू तळायला थोडासा जास्त वेळ लागतो, दुसरी बाजू मात्र लगेच तळल्या जाते. तर साधारणपणे 5 मिनिटं लागली आहेत एक बॅच तळायला. काढून घेऊया. बघा एकदम छान फुललेल्या कचोऱ्या, चवीला तर खूप सुंदर लागतात आणि आपण गव्हाच्या कणकेपासून बनवल्यामुळे अजिबात तेलकट लागत नाहीत खाताना. भरपूर लेअर सुटलेले आहेत याच्या पारीला बघा आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तुरीच्या हिरव्या धान्यापासून बनवल्यामुळे एकदम चवीला अप्रतिम अशा लागतात. तर आता एका प्लेटमध्ये ह्या कचोऱ्या ठेवूया. त्यावर इथे मटकीची उसळ घातली आहे, थोडीशी बटाट्याची भाजी आणि थंड केलेलं साखर घातलेलं असं दही, चिंच गुळ खजूरची गोड चटणी, पुदिन्याची हिरवी चटणी, थोडीशी भाजलेली जिऱ्याची पावडर आणि थोडासा चाट मसाला. आता वरूनही थोडंसं दही घालूया आणि कोथिंबीर घालूया. एकदम टेस्टी अशी दाण्याची कचोरी, त्यावर चाट, एकदम भन्नाट लागते. खूप सुंदर चवीची ही कचोरी बनते आणि ह्या कचोरीचं बनवलेलं चाट तर त्याहूनही अप्रतिम लागतं. बनवायला अगदी थोडीशी मेहनत लागते, पण रिझल्ट खूप सुंदर येतो ह्याचा. तर ह्या हिवाळ्यात तुरीच्या दाण्याची ही कचोरी पण बनवा आणि त्यापासून ही चाटही बनवा. नक्कीच तुम्हाला आवडेल. खूप सुंदर चवीचं बनतं.